काहीच का बोलत नाहीस? जालंधर, ते तुला जा म्हणले, पण रागात म्हणले. तू वाईट वाटून घेऊ नकस. माझं काहीतरी चुकत असणार. अरे नाही नाही जालंधर, तुझं काय बी चुकलं नाही. चार पोरांमध्ये खेळावं, मन रमवावं, पर तू चार चौघांसारखा नाहीस र. तू मला बरं केलंस, मी आयुष्यभर विसरणार नाही. जालंधर, अरे तू कोण, कुठला, हे तर कसं आलास, हे समज सांगितलं असतंस तर बरं झालं नसतं वय. मी सांगेन तुम्हाला मी कोण आहे ते. सांग बरं. सगळे घरात असताना सांगेन. पर तू घर सोडून जाऊ नकस. थांब, मी ह्यांच्याकडे बघतेच. आम्ही समधे आत आहोत आणि तुम्ही असं एकलं काय बसला आहात इथं? तुला ठाव आहे, मला जे सांगायचं ते सांगितलं ना मी. हवं, एवढ्या लहान पोरावर काय राग काढायचा? हे बघ, तुला बी ठाव आहे की नुसतं लहान पोर नाही. म्हणूनच म्हणते, अहो असं देवगुणी पोर आपल्या घरला आलं हे आपलं नशीबच आहे. हे बघ, कसं आहे, कष्ट करून चुकानं 2 घास खातो आपण. उद्या जर काही मागं लागलं तर झपायचं नाही आपल्याला. लोकांचीच काळजी वाटते ना व तुम्हासनी. वय, हे जग कुणाचं नाही. आज कौतिक करत्या आणि उद्या आपल्या विरुद्ध उभं राहायला मागं पुढं बघणार नाहीत. जालंधर, तू रागवला नाहीस ना ब? जालंधर, जालंधर, मी त्यासाठी लाडू करून आणले आहे. काय झालं जालंधर? तू असा गपगप का आहेस? मामंजी रागवले त्याच्यावर. एवढं गुणी पोर आहे, त्यात रागवायसारखं कारण का आहे? आधी त्यानं मला बरं केलं, मग तू मागे लागलीस तुझ्या घरची बाधा काढाया. मग गावातली 10 माणसं आली दाराशी, आणि ते काही कमी होतं तर राजाची माणसं लागली हुडकाया. त्यात काळजी करण्यासारखं काय आहे? जे हाय ते हाय. जालंधर, तू वाईट वागून घेऊ नकस. ते नानाचा त्रास देत असतील तर माझ्या संग चल. मी आता कोणाच्याही घरी येणार नाही. काय झालंय मामांजीला काय बी समजत नाही. असे काय वागतात मध्येच? गावातली लोक बोलतात ना व जालंधरीविषयी. हे बघ जालंधर, तू काय बी काळजी करू नकोस. आता तू आलायस ना व घरला,
आता हिथनं तुला कोणी बी जाऊ द्यायचं नाही बघ. जालंधर, आम्ही असं ऐकलं हाय की तू वनात राहत होता. अंगावर कापडं नाही, कुठं खायचास, कुठं झोपायचास, तुला भ्या नाही वाटलं का रे? नाही, मला कशाचीच भीती वाटली नाही. तर तू आलास तरी कुठून? तू किती चौकशी करते ग रखमा? समद्यांनी समद विचारून झालंय. वय आणि आता तू काय बी विचारू नगस. मी मामंजीशी बोलून येते. उगाच आपलं बोलायचं लेकराला. जालंधर, तुला काय खायला देऊ का? नको. अहो, देवावर भरोसा हाय ना व तुमचा? मामंजी, तुम्ही काय बी करा, पर जालंधरशी बोला. हवा आधीच कमी बोलत होता आणि आता तर अजिबातच बोलत नाही. अहो, एवढा आपला संसार हाय, त्यात एक पोर जड हाय का? लोकांची काळजी करू नका तुम्ही. हवं जालंधर आपल्या घरात राहिला तर आपलाच मोठा फायदा आहे. जालंधर, पोरा, मी तुला जे बोललो त्याचा तुला राग नाही ना आला? नाही, मला कोणावरही राग नाही. बघा किती गुणी पोर आहेत. अरे जालंधर, यासनी तुझी काळजी वाटते म्हणून रागाच्या भरात बोलून गेले काही बाई. आई, आपण जालंधरसाठी काहीतरी गोडधोड करूया. वय काय रे जालंधर, तुला काय खावंसं वाटतं सांग मला, मी आत्ता करायला घेते. मला काही नको. अरे असं कसं? उद्याच्याला गावात जाऊन तुझ्यासाठी कापडं बी आणतो नवीन. आता तू इथेच राहणार आहे ना हो, मग नवीन कापडं नको? गेला का जालंधरचा राग? वय ग बाई, आता पाया पडायचंच बाकी आहे ना फक्त. अहो आई, या दोघांना रानात जाऊन लई वेळ झाला, अजून आले नाही. येत्याल ग. काय ग बाई, तुझं काय काम हाय? हवं जालंधरला रानातली फळं आवडतात ना व, तेच आणायला सांगायचं होतं. तुमचं नाव काढलं आणि तुम्ही आलात बघा. हे घ्या. काय हाय? जालंधरसाठी फळं आणले आहेत. बघितलं का जालंधर? अरे समजासनी काळजी आहे तुझी. आम्ही एक ठरवलं आहे, उद्यापासून जालंधरला बी रानात घेऊन जाणार आहे. चांगलं आहे, बरं झालं. उगाच घरात बसून काहीतरी ऐकण्यापरीच रानात गेलेलं बरं. वय
तेवढंच त्याचं मन रमल. होय, तसं बी त्याला रानात आवडतच. ज्या कारणासाठी मी राजवाडा सोडला, तिथल्या माणसांना सोडलं, ते कारण बाजूला राहिलं आणि इथे मी ह्या घरात राहतो आहे. हे सगळे माझ्यावर प्रेम करतात, पण इथेही मी थांबणे योग्य नाही. हीच ती वेळ आहे. मला इथून जायला हवं. मला कसल्याही मोहपाशात अडकायचे नाही. जालंधर, मीही असाच एक दिवस कामिक शारदोताला नमस्कार करून निघालो होतो. साधक जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत साधकाची खऱ्या अर्थाने साधना सुरू होत नाही. संसारात राहून ज्ञानाला प्राप्त होणे एवढे सोपे नाही आणि केवळ ज्ञान प्राप्त करणे हे उद्दिष्ट नसून नाथ परंपरेमध्ये जे कार्य करायचे आहे त्यासाठीच हे घडते आहे असे मला वाटते.
मला असे का वाटते आहे माझे गुरु गहिनी आणि जालंधर यांच्यात काही घडले आहे. गहिनी तू कसा आहेस? जालंधर तू दुःखी तर नाहीस ना? जालंधर, आता तुझा पुढचा प्रवास सुरू होईल. तुझ्यातला वैराग्य भाव तुला स्वस्थ बसू देणार नाही. तुझा गुरुसाठीचा शोध सुरू असतानाच तुझा स्वतःचा शोधही सुरू होईल. आपल्या जन्माचे सार्थक वैराग्यात, त्यागात आहे हे तू ओळखले आहेस. म्हणूनच संसार रूपी जगापासून दूर अरण्याच्या दिशेने तू जातो आहेस. तुला गुरु मिळाल्यावर, ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर पुढच्या कार्याची निश्चितच दिशा मिळेल. जालंधर, जालंधर, आवा, उठा, उठा. जालंधर कुठं आहे? जालंधर, ए जालंधर, काय झालं? अगं जालंधरला कुठं बघितलं का? नाही. तर रातच्याला तर इथंच झोपला होता ना मग. अरे होय, मी बघून येतो बाहेर. मी येतो. चल चल. न सांगता नाही जायचं त्यो. पुन्हा आपल्याला सोडून तर नाही ना गेला. हे गुरुवर, जालंधरला काही झाले तर नाही ना? ज्या कुटुंबासोबत जालंधर राहतो आहे त्यांचा आणि जालंधरचा ऋणानुबंधच आहे. त्यामुळे त्या कुटुंबाला त्याची काळजी वाटते. परंतु जालंधरसाठी पुढे कोणते कार्य योजिले आहे? गुरुवर, मला असे वाटते ज्याप्रमाणे तुम्ही माझे माता पिता, गुरु, सखा सर्व काही आहात, तर आता जालंधरच्या एकांतात त्याला तुमची आवश्यकता आहे.